चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चला सर, कैफ सर सामना चालू करून घ्या. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. चला सर सामना चालू करून घ्यायचा आहे. महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय ठरेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल. पुढील सामन्याचं देखील आपण पाहतोय. पुढील सामन्याचा देखील नाणेफेकीचा कौल झालेला आहे. तिथे आपण जर पाहिलं आपण पाहतोय की ॲक्युरेट मास्टर्स या संघाने देखील नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः बॅटिंग करण्याचा इथे निर्णय आणि इथे आपण पाहतो ॲक्युरेट मास्टर्सच्या विरोधामध्ये छावा वॉरियर्स हा संघ इथे पुढे खेळताना पाहायला मिळेल. आणि छावा वॉरियर्स या संघाने प्रथमतः टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग घेतली. प्रथमतः आपण पाहतो क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि समोरील संघाला इथे क्षेत्ररक्षण करावं लागेल. पुढील सामन्याचं समीकरण अशा पद्धतीचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. इथे देखील वाईट स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. अवांतर धावेमध्ये देखील वाढ होते. एक महत्त्वाची बॅटल मैदानावरती इथे आपण घेऊन आलेलो आहोत. एक सुरेख पद्धतीचं देखणं नियोजन आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये तिथे खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आकाश सर कुठे आहेत? आकाश सर, इथून पुढचं समालोचन आपण आकाश सरांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. एक चांगलं दिवसभर आपण पाहिलं. एक चांगल्या पद्धतीचं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. आणि इथून पुढे देखील आपण सर्व प्रेक्षक राजा देखील आकाश सरांच्या माध्यमातून पुढचं समालोचन ऐकणार आहोत. सरांचं देखील आपण स्वागत करूयात. या सर. भक्ती मॅडम माईकची संपर्क होता इकडे. पुढील चेंडू बघतायत काय होत आहे. आउट झालेला आहे या ठिकाणी. चला, वेळेचं बंधन आहे. वेळेमध्ये संपला पाहिजे हा सामना. आपल्याला 3 षटकाचा सामना घेण्यात येईल. नाही तर फास्ट मध्ये सामना कंप्लीट झाला पाहिजे. चला, पुढील चेंडू. वेळ वाया घालू नका. उत्कृष्ट असा सामना रंगलेला आहे या ठिकाणी. पहिली इनिंग आपल्याला 16 मिनिटांमध्ये संपवायची, तर पुढील सामने आपले बसतायत. पुढील मॅच छावा वॉरियर्स इथं जमा व्हायचे. नवनाथ सर तुमची वाट बघतायत. पुढील चेंडू आणि हा मारलेला शॉट उडलेला आहे हवेमध्ये. घेतोय हा कॅच आणि झालेला आहे बाद. उत्कृष्ट अशी बॉलिंग करतोय तो. सुंदर अशी विकेट घेतलेली या ठिकाणी. पुढील बॅटमॅन मैदानामध्ये लवकर जायचंय. उशीर कोणताही करायचा नाहीये. पटकन मैदानामध्ये यायचंय बॅटमॅन. बॅटमॅनचं नाव सांगा. गणेश वापकर रासकर. गणेश रासकर पुढील बॅटमॅन. संघासाठी आपल्या काय करतायत बघू. गणेश रासकर. चला, सामना चालू करा. वेळ वाया घालू नका. अंपायर उठा. चला, हॅट्रिक चान्स आहे बॉलरला. प्रमोद बॉलर अतिशय सुंदर बॉलिंग करत आहे. ऑनिक्स मधील बॉलर ज्यांच्याकडे पॉवर बँक असेल त्यांनी भक्ती मॅडम यांना द्यायची आहे. सुंदर असा बॉल आणि डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळलं होतं गेल्या सामन्यामध्ये गोवेकर सर यांना बॉल सोडत नव्हता. पुन्हा एकदा आपल्याला तीच अपेक्षा आहे की बॉलनी त्यांना धरावं आणि त्यांच्या दिशेने कायम बॉल यावेत. फास्ट मध्ये चाललेला हा बॉल आणि बघताय पंचांचा निर्णय कायम होतोय. पंचांनी यावरती काही निर्णय दिलेला नाही. चला, पुढील चेंडू. वेळ घालू नका बॉलर. सामने कंप्लीट झाले पाहिजे आपल्याला वेळेमध्ये.
पुढील बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर आपला रनअप घ्या पटकन. वेळेचं बंधन आहे. सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओनेक्स स्ट्रायकर्स कोण ओनेक्स स्ट्रायकरने टॉस जिंकून बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मशिनिंग बॉईज यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन इथं घेतलेला आहे. बघूयात आपल्या संघासाठी रासकर काय करतायत. मॅच फास्ट झाली पाहिजे. बॉलर खूप वेळ जातोय नाही तर मॅच 3 षटकांची होईल फक्त. अंपायरचा निर्णय वाईटचा दिलेला आहे. वाईट बॉल. या ग्राउंड मध्ये छोटा खेळाडू इथं आलेला आहे. त्याचंही APL तर्फे सहर्ष असं स्वागत. त्याचं ओझं भरपूर झालेलं आहे त्याला, पण त्याने हार मानलेली नाहीये. सुंदर असा खेळाडू, भविष्यातला सचिन. सुंदर अशी बॉलिंग चालू आहे या ठिकाणी ओनेक्स टीमची. चला बॉल पटकन पास करायचा आहे. वेळ वाया घालवायचा नाहीये. डॉक्टर कैलास गुरव यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. हा सामना खूपच रंगत आलेला आहे. पुढील ओव्हरसाठी येत आहे कोण बघूयात लवकर. वेळ वाया घालू नका हो नेक्स्ट टीम. 12 रन. 19 रन. सॉरी, 1 6 आहे. अपडेट करतायत. ओके, इथं एक स्क्रीन द्या. इथं मला एक छोटीशी बारका मोबाईल चालू करून द्या. पुढील ओव्हरला वेळ घालू नका. चला बॉलिंग साठी येत आहेत. सुंदर अशी बॉलिंग, तेवढा सुंदर असा लागलेला कट बॉल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करून 1 धावसंख्या पूर्ण करत आहे मशिनिंग बॉईज. रासकर बॅटिंग करत आहेत. बघूयात आपल्या संघासाठी काय करतायत रासकर. मशिनिंग बॉईज मधून खेळतायत ते रासकर. आणि अंपायरचा इशारा, पुन्हा एकदा व्हाईट बॉल दिलेला आहे अंपायरने. बॉलरला लाईन सापडत नाहीये. वेळ वाया घालू नका. चला पुढील बॉल. माईकच्या समोरील सगळे बाजूला यायचे थोडं. धनंजय जगताप माईकशी संपर्क साधा. धनंजय जगताप, वेळ वाया न घालवता सामना चालू ठेवायचा आहे फास्ट मध्ये. कुणी वेळ वाया घालवू नका. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर अशी ओव्हर या ठिकाणी करताना दिसत आहेत आपल्याला मशिनिंग बॉईज मधील बॉलर्स. मशिनिंग बॉईज मध्ये बॉलर बॅटिंग या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला पाहायला मिळते. आणि टाकलेला बॉल आणि डॉट बॉल. छान अशी ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला वेळ वाया घालू नका. संघ आपल्याला पुढील मॅच फास्ट मध्ये संपवायच्यात. लागलेला हा चांगला बाउंड्री दिशेच्या दिशेने बॉल चाललेला आहे, पण फिल्डर त्या ठिकाणी उभा आहे तो होले. मशिनिंग बॉईज आपल्या संघासाठी काय करतायत बघू. ओनेक्स मारलेला बॉल. बघूया किती रन मिळत आहेत या बॉलवरती. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावाचा काही ते रिस्क घेत नाहीयेत आणि एकच धावेवरती त्यांनी थांबलेले आहेत. ओव्हर चला ओव्हर लवकर संपवायची आहे. पुढील मॅच आपल्याला वेळेमध्ये संपवायच्या आहेत. पुढील शॉट उत्कृष्ट शॉट या ठिकाणी. त्यात ऐका ना, तुमची टीम बाजूला घ्या ना.
शेवटची ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओनेक्स टीमकडून शेवटची ओव्हर आहे. ओव्हरला वेळ घालू नका. चला बॉलर फास्ट मध्ये. उत्कृष्ट असं आपल्याला नियोजन या ठिकाणी अशोक सरांनी दिलेलं आहे. अशोकजी लवे यांचंही खूप खूप स्वागत. चला वेळ वाया घालू नका. लवकर मॅच संपवायची. चला आपल्याला टायमिंग दिलेला आहे 16 मिनिटाचा. 2 मिनिटं राहिलेली आहे फक्त इनिंग संपायला. 2 मिनिटात इनिंग संपली पाहिजे. मारलेला शॉट उत्कृष्ट शॉट आणि तेवढ्याच पद्धतीने सुटलेला बॉल जागेवर झोपलेला आहे फिल्डर. बॉल काही त्याला घ्यायचा नाहीये. सूर्यनमस्कार घालून त्यांनी बॉल सोडून दिला. ह्या टायमिंगचा सूर्यनमस्कार फेल गेला आणि सोडलेला बॉल. गोवेकर सर यांच्याकडे बॉल यावा या सगळ्यांची मोठी इच्छा आहे. सुंदर असा बॉल आणि बघूयात काय होतंय ते. उंच उडलेला बॉल आणि कॅच. रास्कर पवेलियन मध्ये. पुढील बॅटमॅन नाव सांगा. पुढील बॅटमॅनचं नाव सांगा. ओवेस. अपडेट करा. गणेश सरांचं APL मध्ये सहर्ष असं स्वागत. गणेश सर मला खूप नावं घ्यायला सांगतायत. त्यांचंही स्वागत. चला उत्कृष्ट असा शॉट आणि बघायला मिळतोय आपल्याला छान असा 6. अंपायरचा इशारा 6 दिलेला आहे आपल्याला आणि धावसंख्या पोहोचलेली आहे. पुढील बॉल तेवढ्याच ताकदीने मारलेला हा शॉट. बघूया काय करतायत गणेश होले आणि हे 4 रन. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी 2 मिनिटं आणि ह्या 4 रनाने स्कोर झालेला आहे 30 रन. वाईट बॉल. वाईटचा इशारा. अंपायरचा इशारा वाईटचा आहे. पुढील बॉल. अपडेट या ठिकाणी नाहीये. ठीक आहे अपडेट बघू. 1 मिनिट सांगतो. अपडेट झालं तर सांगतो तुम्हाला. शेवटची ओव्हर आहे. वर गेलेला चेंडू बघूया काय होतंय आणि जेल गेलेला आहे. बाद झालेला आहे खेळाडू. निम्मी टीम पवेलियन मध्ये गेलेली आहे. बघूयात काय होतंय आता. आपल्या मशिनीज बॉईज यांनी संघासाठी किती धावसंख्या उभी केली आहे. ओव्हर समाप्त. चला मशिनिंग बॉईज आपली फिल्डिंग लावून घ्यायची 2 मिनिटात. गणेश रासकर उठा पटकन. नियमाचं गणेश होले पटकन फिल्डिंग लावून घ्या. चला 16 मिनिटांमध्ये आपल्याला मॅच संपवायची. 2 मिनिटं सांगतो. अपडेट मोबाईल नाही. इथील अंपायरला एक विनंती आहे. इथं थर्ड अंपायर जो असतो ना तिथून मोबाईल आम्हाला इथं एक उपलब्ध करून द्या जेणेकरून आम्हाला इथं एक स्कोर बघता येईल. थर्ड अंपायर इथला मोबाईल आम्हाला उपलब्ध करून द्या. स्कोर सांगायला इथं जमत नाहीये. थर्ड अंपायर तेवढं कृपया आम्हाला तेवढं नियोजन लावून द्या.
चला चालू करायचा सामना लवकर. वेळेचं बंधन आहे. गणेश गणेश जेवले चालू करा. जिंकण्यासाठी किती रन आहेत? थर्ड अंपायर. 32 रन करायचे जिंकण्यासाठी. 32 रन. सामना चालू करा. सामना चालू करा. वेळ घालू नका अंपायर. पुढील मॅच व्हायच्यात आपल्या. वेळ वाया घालू नका. चालू करा मॅच. वेळ भरपूर जात आहे. वेळ एक षटक पूर्ण झालं असतं. फिल्डर कोण आहे? फिल्डिंग साठी घेतले नाही. मॅच चालू करा अंपायर. वेळ वाया जातोय. 3 षटकाचा सामना घ्यायचा का? जिंकण्यासाठी 32 रन आहे तुम्हाला सांगितलं ना. 37. थर्ड अंपायर निर्णय काय आहे? जिंकण्यासाठी किती आहे थर्ड अंपायर? थर्ड अंपायर 32 सांगतायत. ग्राउंड मधून 37 येत आहे. नक्की अंपायर निर्णय सांगा. चला चालू करा मॅच. मॅच चालू करा. मॅच चालू करा. पहिल्याच बॉलला आणि आपल्याला पाहायला मिळतोय टुर्नामेंट मधील पहिला बॉल या दिशेने येताना ट्रॉफीच्या बाजूला मारणारा हा खेळाडू. पहिलाच बॉल स्टेडियमच्या बाहेर गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच या दिशेला बॉल आलेला आहे. दुसरा बॉल त्यांना देण्यात येत आहे. हा बॅटमन बॉल हरवायचा ठरवतोय. उत्कृष्ट बॅटमन. चला रास्कर वेळ वाया घालू नका. रास्कर पुढील बॉल. वाईड बॉल. अंपायरचा निर्णय वाईड. वेळ वाया घालू नका. सावधपणाने फिल्डिंग चालू. वेळेमध्ये सामना कंप्लीट करायचा आपल्याला. डॉट बॉल. थर्ड अंपायर तुम्ही या की इथं. चार्जिंग संपली का? मीच येतो तिथं. थांबा. तिकडेच जावं मला वाटतं. 4 बॉल 8 रन. सुंदर असा शॉट. फिल्डर बाउंड्री लाईन मध्ये फेकतोय असं दिसतंय. 2 धावा काढलेले आहेत. संघाची धावसंख्येमध्ये वाढ 2 रनांनी. चला सामना लवकर उरकायचा आहे. वाईड बॉल. 12 धावा. डॉट बॉल. चला फास्ट मध्ये सामना संपवायचा आहे. मयूर गोलंदाजी उत्कृष्ट करतोय ते मयूर. मशरिंग बॉईज हे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. ओनेक्स मधील खेळाडू बॅटिंग उत्कृष्ट करतायत. बघूयात संघासाठी काय करतायत ते आपल्या. पुढील बॉल व्हाईट बॉल.
मारलेला शॉट बघूयात किती रन काढतायत या बॉलवरती. दुसऱ्या ओव्हर मधील 2च बॉल झालेले आहेत. व्हाईट बॉल भरपूर पडत आहेत. 16 रन झालेले आहेत. सामना वेळेमध्ये संपवायचा आहे मयूर. पुन्हा आणि या वेळेस फसवलेलं आहे बॅटमनला. प्रत्येक वेळेस पाठीमागून टाकताना हळूच पुढं. बघूया किती धावसंख्या काढतायत. 1 रन कंप्लीट. एकोणीस रन झालेले आहेत. 1.4 ओव्हर. 2 बॉल बाकी आहेत अजून या ओव्हरचे. पुढील बॉल. रन मात्र या बॉलला काढलेला नाहीये. मशीनिंग बॉयज पूर्णपणे प्रयत्न करत आहे मॅच आपल्या कब्जामध्ये घेण्यासाठी आणि ओनेक्स टीम ही ती मॅच आपल्या कब्जामध्ये घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहे. आणि अंपायरचा निर्णय इथं आउट आहे. अंपायरने निर्णय दिलेला आहे. पुढील फलंदाज लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यायचंय. चला शेवटच्या षटक या ठिकाणी धावसंख्येची गरज आहे. अंपायर धावसंख्या किती पाहिजे? किती बॉल किती? 12 बॉल 13 रन. ओव्हर किती आहे? थर्ड अंपायर ओव्हर 12 बॉल 13. 12 बॉल 13 रनाची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला लागते. 2 ओव्हरचा सामना कंप्लीट झालेला आहे. 12 बॉल मध्ये 13 रन या ठिकाणी करायचे आहेत संघाला. चला वेळ वाया घालू नका अंपायर. चला चालू. बॅटिंग करतोय असा तो अमृत. पहिलाच बॉल हा वाईट पडलेला आहे. चला वेळ वाया घालू नका. बॉलर मशीनिंग बॉयज वेळेत सामना पूर्ण करा. चला वेळेचं बंधन आहे. चला लवकर सामना संपवायचा आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनासाठी धाव घेत आहेत. बघूयात. नाही 1 रनावरती संतुष्ट. या ठिकाणी आपल्याला 9 बॉल 9 रन मॅच जिंकण्यासाठी करायचे. 9 बॉल 9 रन. बॉलर वेळ वाया घालू नका. बॉलर मारलेला शॉट. बघूयात काय करतायत ते. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. फिल्डिंग उत्कृष्ट अशी फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि संघाला 8 बॉल 7 रनाची गरज आहे. 8 बॉल 7 रन या ठिकाणी आपल्याला पाहिजेत. पुढील बॉल आणि हा उडलेला कॅच आणि पाहायला मिळतंय 1 रन इथं कंप्लीट करतायत. या ठिकाणी आपल्याला 7 बॉल 6 रनाची गरज आहे. शेवटचा बॉल कंप्लीट करायचा आहे. तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल. बॉलर बॅटमन वेळ वाया घालू नका. चला सामना चालू ठेवा. आणि हा बघतायत काय होतं त्याने.
या ठिकाणी रंगत असा सामना झालेला आहे. 6 बॉल 6 रन पुढील ओव्हरसाठी पाहिजेत. शेवटची ओव्हर घेऊन कोण येत आहे ते बघू. मशिनिंग बॉईज मधून आपले निलेश कामते शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत. 6 बॉल 6 रनाची आवश्यकता आहे. बॅटमन वेळ वाया घालू नका, बॅटमन वेळ वाया घालू नका. चला 6 बॉल 6 रनाची गरज आहे. बॅटमन वेळ वाया घालू नका. संघ मशिनिंग बॉईज, मशिनिंग बॉईज पुढील संघाने ऑब्जेक्शन घेतले. ओव्हर टाकता येणार नाही. चला संघातील माणसांनीच ओव्हर करायची. चला हा फक्त खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी घेतला जाईल कमी असेल तर. पुढील संघाचा निर्णय. तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, आम्ही तुम्हाला साथ देतो, पण ऑब्जेक्शन तुम्ही घ्या, आम्ही नाही. चला शेवटची ओव्हर 6 बॉल 6 रन. बघूयात काय घडतंय. मशिनिंग बॉईज काय करतायत. पहिल्या चेंडीवर मारलेला बॉल आणि 1 रन कंप्लीट. 5 बॉल 5 रन. बघूया काय होतंय. 5 बॉल 5 रन. खूप रंगतला सामना. बघूयात काय होतंय. 5 बॉल 5 रन आलेला आहे. पुढील बॉल आणि 1 रन पुढील बॉलवरती. 4 बॉल 4 रन या ठिकाणी आपल्याला गरज आहे. 4 बॉल 4 रनाची या ठिकाणी पुढील गरज आहे. पुढील टीम समोर यायचंय. पुढील टीम चला. पुढील टीम 4 बॉल 4 रन. वाईड. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा वाईड. 4 बॉल 3 रन या ठिकाणी संघाला जिंकण्यासाठी करायचे. पुढील बॉल आणि मारलेला शॉट. बघूया काय करताय आपल्या संघासाठी. आणि तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने अडवलेला हा बॉल. या ठिकाणी 3 बॉल 2 रनाची गरज आपल्याला या ठिकाणी दिसते. 3 बॉल 2 रन. पुढील संघाने थोडं बाजूला व्हायचंय. सिद्धेश नवनाथ सर आपल्याला बघताय. सिद्धेश चला लवकर. चला साईडला व्हायचं इथून कॉमेंट्रीच्या समोरून. नवनाथ सर आपली टीम बाजूला घ्या. चला तिकडे ग्राउंड मध्ये तुम्ही पुढे लांब. चला पुढील बॉल. चला बघूयात हा सामना कसा रंगतोय. एकच धावसंख्येवर थांबलेला आहे. ओव्हर तोडूच्या रनावरती पुन्हा एकदा 1 रन घेतलेला आहे. आणि बघूयात संघ झालेला आहे विनर. बघूयात या ठिकाणी 9 विकेटने 1 विकेट वरती फक्त यांनी मॅच जिंकलेली आहे. आजचे हे ओनेक्स गोवेकर सरांचा हात मात्र उंचावलेला दिसतोय आपल्याला. अभिनंदन गोवेकर सर. नक्कीच तुम्ही फायनल जिंकावी आमची अपेक्षा आहे. बघूयात. गाणं आपलं नंतर होणार आहे. पहिले मॅच उरकून घेऊ. चला ग्राउंड मध्ये चला. ओनेक्स टीम जिंकलेले. पुढील टीमचा फिल्डिंग लावून घेते आहेत. टच झाला की मला दे कागद दे की मागाचा कागद पुढे कुठली टीमचं नाव द्या ना. मला टीमचं नाव घेऊ दे. चला नवनाथ सर लवकर मॅच चालू करा. तुमच्यासाठी वेळेचं बंधन आहे. ॲक्युरेट